नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक डी गोरड, दहिवडी कॉलेज दहिवडी. भूगोलशास्त्र विभाग BA भाग 3, विषय राजकीय भूगोल, प्रकरण 3 या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे राजकीय भूगोलातील संकल्पना, आणि या राजकीय भूगोलातील संकल्पना आज आपण विशेषत्वाने पाहणार आहोत. राष्ट्र आणि राज्य या दोन संकल्पना पाहणार आहोत. राष्ट्र निर्मिती ही अगोदर व्हावी लागते. राष्ट्र निर्मितीसाठी, राष्ट्र निर्माण होण्यासाठी एकतेची भावना निर्माण व्हावी लागते. लोकांच्या मनात जेव्हा ऐक्याची भावना निर्माण होते, मग संस्कृती असेल, परंपरा असतील, त्यांच्या भाषा असतील, या सर्व घटकांच्या आधारे राष्ट्राची निर्मिती व्हावी लागते. अगोदर राष्ट्राची निर्मिती होत असताना आपण सगळे एक आहोत या एका भावनेने सर्वजणांना एकी वाटली पाहिजे, व त्यासाठी राष्ट्र निर्मितीसाठी ही भावना अतिशय मोलाची ठरत असते. आणि मग राष्ट्र जेव्हा निर्माण होते त्याच्यानंतर मग राज्य निर्माण होते. अगोदर राष्ट्र निर्माण व्हावं लागतं, त्यानंतरच त्याचा राज्याचा जन्म जो आहे तो राष्ट्राच्या निर्मितीनंतरच होत असतो. आता या राष्ट्र म्हणजे काय याच्या अनेक विचारवंतांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. यापैकीच एक प्राध्यापक बर्जेस म्हणतात की समान वंशांचे लोक व समान भौगोलिक प्रदेशात जेव्हा राहत असतात तेव्हा तिथे राष्ट्र निर्माण झाले असं म्हटलं जातं. अशाच प्रकारचं प्राध्यापक लिकॉक यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की समान वांशिक लोक जेव्हा एकत्र येतात, आनंदाने राहतात, तेव्हा अशा ठिकाणी राष्ट्र निर्माण होत असतं. याच प्रकारे वंशावरती आधारित अशा बार्कर आणि प्राध्यापक गार्नर या लोकांनी सुद्धा व्याख्या केल्याचं दिसून येतं. राष्ट्र निर्मितीसाठी एकत्र येण्याची, एकी ठेवण्याची आणि आनंदाने एकत्र नांदण्याची गरज असते, आणि त्यांच्यामध्ये वांशिक आधारावरती एक असल्याची भावना रुजावी लागते, तरच राष्ट्राची निर्मिती होत असते. आता या राष्ट्राच्या निर्मितीस आवश्यक असणारे घटक जे आहेत ते याप्रमाणे आपल्याला सांगता येतात की त्या राष्ट्र निर्मितीसाठी भाषा हा एक घटक अतिशय इम्पॉर्टंट असा आहे. कारण समान भाषिक जर लोक एकत्र असतील तर त्यांना साहजिकच आहे की आपण सगळे एक आहोत असं वाटत असतं, आणि त्या एकीच्या आधारावरती राष्ट्राची निर्मिती होत असते. भाषा हा एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरत असतो. म्हणून राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असणारा घटक भाषा हे मानलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असणारा दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे तो वंश आहे. समान वंशाची लोक जेव्हा एकत्र राहतात, अनेक वर्षे राहतात, एकाच प्रदेशावरती राहत असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक एकी निर्माण होते. समान संस्कृती, परंपरा, समान सण उत्सव, ह्याच्यामुळे त्यांना सर्वांना वाटत असते की आपण सगळे एक आहोत, आणि या एकीच्या विचारावर राष्ट्राची निर्मिती होत असते. अशा प्रकारे राष्ट्र निर्मितीच्या घटकांमध्ये वंशाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्याचबरोबर समान धर्मीय लोक जेव्हा एकत्र राहत असतात तेव्हा साहजिकच आहे की त्यांना आपण एक आहोत, आपण एकत्र राहतो असतो आणि एका विचाराने राहत असतो, म्हणजेच आपण सर्वजण एक आहोत. अशा परिस्थितीत सुद्धा राष्ट्राची निर्मिती होत असते. अशा प्रकारे पाकिस्तान, अफगाणिस्तान सारख्या देशांची निर्मिती झालेली आहे. धार्मिक या घटकावरती आधारित इंडोनेशियासारखं राष्ट्र निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर अशी जगातली अनेक उदाहरणं सांगता येतील की धर्माच्या आधारावरती अशी प्रकारची राष्ट्र निर्माण झालेली आहेत. त्याचबरोबर समान संस्कृती, राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा हा एक इम्पॉर्टंट घटक आहे की संस्कृती जर समान असेल तर अशा ठिकाणी राष्ट्राची निर्मिती होत असते. एका संस्कृतीमध्ये बांधलेले सर्वजण लोक जेव्हा एकत्र राहत असतात, आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत असतात, त्यावेळी अशा ठिकाणी राष्ट्राची निर्मिती होत असते. त्याचबरोबर समान राजकीय आकांक्षा हे सुद्धा कारण राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. समान राजकीय आकांक्षेसाठी ही भावना निर्माण होण्यासाठी अनेक समाजाचे, अनेक धर्माचे जरी लोक एकत्र राहत असले एखाद्या देशात, अपवादात्मक देशात, तरी एखाद्या परकीयाच्या आक्रमणाच्या वेळेस सर्वजण एकत्र येत असतात.
एकत्र येऊन त्या परकीय आक्रमणाच्या विरोधात लढत असतात. अशा वेळी त्यांची राजकीय आकांक्षा ही एकच असते, शत्रूला पराभूत करून आपलं सुख समृद्धी या पूर्वीप्रमाणेच नांदावी यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करत असतात. त्यावेळी फक्त त्यांना समान राजकीय आकांक्षा हा एक महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी पोषक असणारा आणि आवश्यक असणारा हा घटक आहे. आणि मग यातूनच एक राष्ट्र निर्माण होतं. त्याचबरोबर राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये भौगोलिक एकता ही असणे जरुरीचे असते. जेव्हा भौगोलिक सलगता एकता असते त्यावेळी राष्ट्राची निर्मिती होत असते. व या भौगोलिक सलगतेत अनेक प्रकारचं हवामान असेल, तिथली मृदा असेल, तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती असेल किंवा तिथलं एकूणच प्राकृतिक घटक असतील, हे सर्व जर एकत्र सर्वांना समान असतील तर साहजिकच आहे की तिथं सर्वांना वाटत असतं की आपण सगळे एक आहोत. सर्वांना आपल्याला एकाच प्रकारचं वातावरण आहे आणि त्यामुळे ह्यातून एक राष्ट्राच्या निर्मितीसाठी पोषक असं परिस्थिती निर्माण होत असते आणि एक भावना निर्माण होते असते आणि राष्ट्र निर्माण होत असतं. अशा प्रकारे भाषा, वंश, धर्म, संस्कृती, समान राजकीय आकांक्षा, त्याचबरोबर भौगोलिक एकता या सगळ्या गोष्टींनी मिळून राष्ट्राची निर्मिती होत असते. आणि मग राष्ट्राच्या निर्मितीसाठी अत्यंत असा इम्पॉर्टंट असा घटक जो आहे तो वंश. या वंशाची अशा पद्धतीने पुढे राज्याच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका होत असते. त्याचबरोबर एक राज्य आणि राष्ट्र या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत आपण. राज्य आणि राष्ट्र या संकल्पना समजून घेत असताना राष्ट्र हे अगोदर निर्माण होत असते, कारण राष्ट्र हे भावनेवर आधारित असतं. राज्य हे राष्ट्र निर्माण झाल्यानंतर तयार होत असतं. राष्ट्र निर्माण होण्याच्या पूर्वी समान वंश, धर्म या सर्वांनी बांधलेली लोक एकत्र येत असतात आणि मग त्यांना वाटू लागतं की आपलं स्वतःचं एक राज्य असावं, राज्याचा एक प्रमुख असावा. यातून सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग राज्याचा उदय होत असतो. मग राज्य म्हणजे काय, तर अनेक जणांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्यात एका विचारवंतांची व्याख्या आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल की प्राध्यापक अरिस्टॉटल जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या गावांनी आपले जीवन परिपूर्ण सुखी व आनंददायी करण्याच्या हेतूने स्थापन केलेला संघ म्हणजे राज्य होय, अशी एक व्याख्या केल्याचं दिसून येतं. आपले जीवन परिपूर्ण सुखी व आनंददायी करण्याच्या हेतूने स्थापन केलेला संघ म्हणजे राज्य होय. ही राष्ट्राच्या पुढची संकल्पना समजून घेत असताना याच्या मागे अगोदर राष्ट्र निर्माण व्हावे लागते आणि त्यानंतर ही अशा प्रकारे राज्य निर्माण होत असतं. आता राज्याच्या निर्मितीसाठी काही घटक आवश्यक असतात, त्याशिवाय राज्य होऊ शकत नाही. जसं की लोकसंख्या हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्येशिवाय कुठलंही राज्य निर्माण होऊ शकत नाही. कुठल्याही राज्यासाठी लोकसंख्येची गरज असते आणि लोकसंख्याच ठरवत असते आपलं राज्य निर्माण व्हावं. त्यात साहजिकच आहे की राष्ट्रीयत्वाची भावना असते आणि अशा लोकसंख्येच्या माध्यमातूनच राज्य निर्माण होत असतं. त्याचबरोबर त्या राज्य निर्माण होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा भूप्रदेश असावा लागतो. भूप्रदेश असल्याशिवाय कुठलंही राज्य निर्माण होत नसतं. आणि मग भूप्रदेश जेव्हा आवश्यक असतो त्यावेळी कुठल्याही भौगोलिक एकसंधतेचा विचार केला जातो, प्रदेशाचा विचार केला जातो आणि अशा वेळी भूप्रदेश जेव्हा आवश्यक असतो राज्यासाठी त्यावेळी तिथं राज्य निर्माण होतं. त्याचबरोबर लोकसंख्या आणि भूप्रदेशाबरोबर शासन संस्था एक अतिशय महत्त्वाची असते. कारण शासन संस्था ही राज्य चालवत असते आणि साहजिकच आहे की या लोकसंख्येला, राज्याच्या घटकामधल्या लोकसंख्येला आपलं स्वतःचं शासन असावं वाटतं आणि आपलं स्वतःचं शासन हे राज्य स्वतंत्ररित्या चालवण्यासाठी तयार असतं आणि म्हणून आपल्याला या शासन संस्थेची निर्मिती करावी लागते असं तिथल्या लोकसंख्येला वाटत असतं आणि साहजिकच आहे की मग तिथं त्या ठिकाणी शासन संस्था कार्यरत असते. या राज्याच्या घटकांचा विचार करीत असताना लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था याच्याबरोबर सार्वभौमत्व सुद्धा आवश्यक असते आणि सार्वभौमत्वाशिवाय राज्य होऊ शकत नाही.
अशा पद्धतीने राज्याचे घटक असल्याशिवाय राज्य निर्मिती होत नाही. 10 मिनिटं झाली.